सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 21 मे 2026 गुरुवार दिवशी अधिक महिन्यातील गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्यास गुरु पुष्यामृत योग म्हणतात. हा योग पोषण करणारा आहे, अक्षय फळ देऊन जाणारा हा योग आहे. या दिवशी केलेली खरेदी अखंड अक्षय टिकून राहते, शुभ ठरते. तर बघा, अक्षय फळ देणारी ही तिथी म्हणजे गुरु पुष्यामृत योगाची तिथी. तर या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहे. नाही महिलांनो, दादांनो, तुम्हाला अधिक महिनाभर नाही सेवा जमत ना, मग या 21 तारखेला गुरु पुष्यामृत योगावर, अधिक महिन्यातील गुरु पुष्यामृत योगावर काही सेवा उपाय जर तुम्ही केले ना, संपूर्ण अधिक महिन्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. सोन्यासारखे अनुभव येतील. तर 21 तारखेला 21 मे 2026ला पहाटे 6:05 हा गुरु पुष्यामृत योग प्रारंभ होत आहे आणि उत्तर रात्री 2:49 हा गुरु पुष्यामृत योग संपत आहे. 21 मे 2026 संपूर्ण दिवस रात्र हा गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. बघा, एवढा मोठा गुरु पुष्यामृत योग बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे खूप सुवर्ण संधी आहे. या संधीचं सोनं नक्कीच करून घ्या. महिनाभर नाही सेवा जमत ना, तर या एकमेव या दिवशी जरी सेवा केली माझ्या दादांनी, महिलांनी, संपूर्ण अधिक महिन्याचं सोन्यासारखं फळ मिळणार आहे. इतकी लक्ष्मी नारायणांची कृपा होईल, इतकी गुरु माऊलींची कृपा होणार आहे की या जगात कधीच कशाला कमी पडणार नाही आणि कुठला शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. बघा, चांगले कर्म केले तर चांगलंच फळ मिळतं आणि या गुरु पुष्यामृत योगावर असे छान आपल्याला कर्म करायचे आहे, चांगल्या गोष्टी करायच्या आहे, तर त्याचं सोनेरी आपल्याला फळ मिळणार आहे. या दिवशी चुकून सुद्धा कुणाची निंदा नालस्ती करू नका, कुणाचा अपमान करू नका. गुरु माऊली आहे, कोणत्या रूपात येईल आणि आपली परीक्षा घेऊन जाईल. याच दिवशी काय कधीच कुणाचं मन दुखणार नाही, याची सर्वांनी काळजी घेत जा. बघा, मग चांगल्या कर्माचं फळ अगदी गोड आपल्याला सुवर्ण फळ मिळत असतं आणि ते फळ आपल्या लेकरा बाळांना पुरून उरत असतं. म्हणून कधीच कुणाचा अपमान, निंदा, नालस्ती करू नये. आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येईल तर या गोष्टी तर अजिबात घडू देऊ नका आणि गुरु पुष्यामृत योगावर या गोष्टींची काळजी जरूर घ्या. तर गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्यास गुरु पुष्यामृत योग म्हणतात. हा योग पोषण करणारा आहे. तर या दिवशी केलेली खरेदी अखंड अक्षय टिकून राहते, शुभ ठरते. म्हणून महिलांनो, दादांनो, या गुरु पुष्यामृत योगावर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल करू शकता. सोनं आता सर्वांनाच परवडेल असं नाही. मग सोन्याहून मौल्यवान वस्तू जर तुम्ही घरात घेऊन आल्या तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल, धनप्राप्ती होईल आणि त्या वस्तूंमुळे तुमच्या घरातली अन्नपूर्णा माता नेहमीच प्रसन्न राहील. तर महिलांनो, या दिवशी थोडी का होईना हळद खरेदी करून आणा, मीठ खरेदी करून आणा, थोडेसे 10-20 रुपयाचे धने, अख्खे धने खरेदी करून आणा, लवंग, तांदूळ, गहू, साखर, गूळ, पिवळा धमक गूळ खरेदी करून आणा आणि पिवळं धमक गाईचं तूप. या वस्तू नक्की या गुरु पुष्यामृत योगावर जेवढ्या तुम्हाला हव्या ना तेवढ्या नक्की खरेदी करून आणा. खूप शुभ ठरतात. लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्तीसाठी या दिवशी या वस्तूंची खरेदी जेवढी म्हणजे तुम्हाला जेवढं परवडेल ना तेवढं नक्कीच या वस्तूंची खरेदी करा. चांदी खरेदी करायची असेल चांदी खरेदी करू शकता. त्याचबरोबर या दिवशी वाण द्यायचं असेल तर तुम्ही मुलींसाठी वाणाच्या वस्तू, लेक जावयासाठी वाणाच्या वस्तू या गुरु पुष्यामृत योगावर घेतल्या तर खूप शुभ ठरतात. मुलींचे जोडवी तुम्हाला बदलून द्यायचे असतील आईंनी तर या दिवशी जरूर जोडवींमध्ये भर टाकून नवीन जोडवी बनवून द्या किंवा मुली स्वतःचे जोडवी स्वतः बनवत असतील तर या सुवर्ण योगावर जरी तुम्ही तुमच्या जोडवींमध्ये चांदी थोडी भर टाकून घेतली आणि नवीन जोडवी तयार केली तरीही चालेल. या दिवशी चांदी खरेदी करा, सोनं जमत असेल तर सोनं खरेदी करा. अशा शुभ वस्तू खरेदी करणं गुरु पुष्यामृत योगावर खूप शुभ ठरतं. तांब्याचा दिवा तुम्हाला वाण म्हणून द्यायचा असेल, चांदीचा, तांब्याचा, तर या सुवर्ण योगावर जरूर खरेदी करा. बघा, लक्ष्मी वर्धक ठरेल. म्हणजे तुमच्या मुलीच्या
घरात पण भरभराट होईल आणि तुमच्या पण आई वडिलांच्या घराचं सुद्धा गोकुळ होईल, भरभराट होईल, लक्ष्मी मातेची कृपा होईल, दोन्ही घरात आनंद येईल. तर गुरु पुष्यामृत योगावर लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका किंवा तुम्हाला 5 चिमूट 11 चिमूट जरी टाकली तुम्ही तरीही चालेल. तुमच्या देवांचं इष्टदेवांचं नामस्मरण करा आणि चिमूटभर हळद टाकून आंघोळ करा. थोडंसं गंगाजल असेल आवर्जून टाका, गुलाबजल असेल गुलाबजल टाकू शकता, नाही गंगाजल गुलाबजल टाका, नाहीच काही चिमूटभर हळद. तर आवर्जून गुरु पुष्यामृत योगावर जी व्यक्ती आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करते ना, त्या व्यक्तीचं भाग्य तेजस्वी होतं आणि सोन्यासारखं सुख ऐश्वर त्या व्यक्तीला आयुष्यभर मिळतं. तिच्या लेकराबाळांची प्रगती होते, तिच्या घर संसारात सुख समृद्धी नांदते, अखंड लक्ष्मी नांदते. म्हणून गुरु पुष्यामृत योगावर महिला, दादा, लहान लेकरांना सुद्धा चिमूटभर हळद टाकून आंघोळ करा. महिलांनो, थोडीशी हळद तुम्ही तुमच्या बेंबीला लावली किंवा तुमच्या कंठाला लावली तुम्ही, म्हणजे मानेच्या इथं, तरीही चालेल. लक्ष्मी मातेचं स्मरण करा. हळदीचे उपाय जेवढे करता येईल ना या दिवशी, आणि अधिक महिन्यातला गुरु पुष्यामृत योग आहे, असा योग पुन्हा येणे नाही. बऱ्याच वर्षांनी असा योग अधिक महिन्यात आलेला आहे. म्हणून गुरु पुष्यामृत योगावर हळदीचे उपाय आवर्जून करा. महिलांनो, लवकर उठा पण हळदीचे उपाय जरूर करा. आंघोळीचा उपाय तर आवर्जून करा. आंघोळीनंतर उंबरठा स्वच्छ पुसून घ्या, मुख्य दार पुसून घ्या. हळदीचं लेपन या दिवशी उंबरठ्यावर झालंच पाहिजे. त्याचबरोबर हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्याची छान पूजा करून घ्यायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून उंबरठ्याची पूजा करा. आणि उंबरठ्यावर तुम्हाला चिमूटभर मोहरी ठेवायची आहे. पिवळी मोहरी मिळून जाईल तुम्हाला, पण जरूर घेऊन या. पूजेच्या दुकानात तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी मिळून जाईल, 10-20 रुपयाची, किंवा थोडी जास्त महाग असेल थोडी घेऊन या. आपल्याला उपाय सेवा करण्यासाठी लागते. आणि भगवान श्री हरी विष्णू पिवळ्या मोहरीने खूप प्रसन्न होतात. आणि अधिक महिन्यात हा गुरु पुष्यामृत योग आला आहे. आवर्जून उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यानंतर चिमूटभर पिवळी मोहरी, आता पिवळी मोहरी उंबरठ्यावरून घसरून जात असेल, पडून जात असेल, छोटीशी मातीची पंती असेल, मातीचं भांडं असेल, तर मग एका कोपऱ्याला जिथं कुणाचा पाय लागणार नाही त्या साईडला उंबरठ्यावर चिमूटभर पिवळी मोहरी त्या मातीच्या भांड्यात ठेवून द्या. दिवसभर राहू द्या. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी उंबरठ्यावर येण्या जाण्याच्या रस्त्यात उंबरठ्यावर ती मातीची पंती घ्या ज्यात तुम्ही पिवळी मोहरी ठेवलेली आहे. त्यासोबत तुम्हाला कापूर जाळायचा आहे आणि त्यावर 5 लवंग जाळायचा आहे. कितीही वास्तुदोष असू द्या, पितृदोष असू द्या, किंवा घरात दुःख दारिद्र्य असेल आणि लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तर महिलांनो, गुरु पुष्यामृत योगावर सकाळीच उंबरठा पूजन करून पिवळी मोहरी ठेवा आणि संध्याकाळी ती पिवळी मोहरी कापूरसोबत जाळा आणि त्यावर 5 लवंग जाळा. अनुभव नाही आला तर मला बोला, सोन्यासारखे अनुभव येतील. घरातली जी नकारात्मकता असेल क्षणात नष्ट होईल आणि लक्ष्मी नारायणांची तुमच्यावर कृपा होणार आहे. खूप सुंदर उपाय आहे. आवर्जून हा उपाय सकाळीच करा आणि संध्याकाळी ती पिवळी मोहरी जाळून टाकायची आहे. या दिवशी सकाळी आंघोळीनंतर तुळशी मातेची सुद्धा छान पूजा करायची आहे. 2 चमचे गाईचं दूध तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आता गाईचं दूध नसेल तर मग थोडं पाणी अर्पण करा आणि चिमूटभर हळद तुळशी मातेच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. 1 रुपयाचं नाणं त्या मातीजवळ म्हणजे तुळशीजवळ ठेवून द्यायचं आहे. हळदी कुंकू वाहून त्या नाण्याची पण पूजा करा, तुळशी मातेची पूजा करा. तुपाच्या दिव्याने तुळशी मातेला ओवाळून घ्यायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. सकाळी सुद्धा 21 वेळा मंत्र जपा आणि संध्याकाळी सुद्धा गाईच्या तुपाचा दिवा या दिवशी दोन्ही वेळेला तुळशीजवळ लागलाच पाहिजे. महिलांनो, आवर्जून ही सेवा करा. संपूर्ण महिनाभराचं तुम्हाला फळ मिळणार आहे. महिनाभर नाही जमलं तुम्हाला या गोष्टी करायला तरीही चालेल, पण या गुरु पुष्यामृत योगावर आवर्जून या सेवा करा. खूप सुंदर फळ मिळेल तुम्हाला. तर तुळशीची पूजा करा आणि 1 रुपयाचं नाणं ते संध्याकाळी काढून घ्यायचं. दिवसभर राहू द्या.
संध्याकाळी काढून घ्यायचं आणि तुमच्या देवघरात थोड्या वेळ ठेवा आणि नंतर तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे. एखाद्या लाल कपड्यात बांधून ठेवा किंवा एखाद्या पर्समध्ये डबीत वगैरे ठेवून दिलं चालेल. ते नाणं मोडू नका, म्हणजे खर्च करू नका. दिवस रात्र तुमच्या घरात पैशाला पैसा खेचून येईल, लक्ष्मी प्राप्ती होईल, आर्थिक स्थिती तुमची इतकी मजबूत होईल. म्हणून 1 रुपयाचं नाणं गुरुपुष्यामृत योगावर तुळशीच्या मातीत जरूर ठेवायचं आहे. या गुरुपुष्यामृत योगावर स्वामींची मूर्ती असेल, पंचोपचार पूजा करा, छान असा अभिषेक करायचा आहे. फोटो असेल पुसून घ्या. छान अशी चाफ्याची फुलं मिळाली या दिवशी तर आवर्जून स्वामींना, गजानन माऊलींना, साईबाबांना, दत्त माऊलींना जरूर आवर्जून आपल्या देवघरात अर्पण करा. नसेल तुमच्याकडं या गुरु माऊलींच्या मूर्ती, फोटो, तर बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येक देवघरात असते. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालून छान अशी स्थापना करा. पिवळा कपडा असेल तर आवर्जून देवघरात अंथरून घ्यायचा असे आहे. नसेल लाल कपडा असेल, स्वच्छ कपडा अंथरा, त्यावर तांदळाची रास करा, त्यावर देवांची स्थापना करा आणि पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून या दिवशी देवांना अर्पण करायची आहे. महिलांनो, दादांनो, तुमच्याकडं जर पिवळ्या रंगाचे वस्त्र असेल, साडी असेल, ड्रेस असेल, पुरुष दादांचे कपडे असतील तर आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसून आपल्या देवांची पूजा आवर्जून करा. खूप छान अनुभव येतील तुम्हाला. स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून, पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसून आपल्या गुरु माऊलींची सेवा करायची आहे आणि दिवसभर गुरूंचा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. दत्तगुरु माऊलींचा मंत्र जपा, साईबाबांचा मंत्र जपा. तुम्हाला जो आवडतो ना तो मंत्र जपा. नाहीच जमलं, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. बघा, इतकं सुंदर फळ मिळेल तुम्हाला की तुमचं 100 जन्मांचं जे काही दुःख दारिद्र्य असेल ना क्षणात नष्ट होईल असा हा दिवस आहे. लेकरा बाळांना काही अडीअडचणी येत असतील तर आवर्जून या दिवशी मुलांकडून सुद्धा मंत्र जपून घ्या किंवा देवांना नमस्कार करून घ्या. मुलांकडून देवांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करून घ्यायची आहे. त्याचबरोबर देवांना थोडंसं अष्टगंध किंवा थोडीशी केशर असेल, चंदन घसत असाल तुम्ही किंवा चंदनाची पावडर असेल तुमच्याकडं, देवांना तिलक करताना थोडीशी केशर त्या तिलकमध्ये मिक्स करायची आहे. मिक्स करा आणि छान असा तिलक देवांना आधी लावायचा आहे. देवांना लावल्यानंतर जो तिलक उरेल ना तो तुम्ही स्वतःच्या कपाळीसुद्धा लावा, मुलांनासुद्धा लावा. मुलांची इतकी शिक्षण असो, नोकरी असो, व्यवसाय असो, प्रत्येक क्षेत्रात मुलांची खूप प्रगती होईल. म्हणून गुरुपुष्यामृत योगावर देवांना जो तिलक कराल तुम्ही त्यात थोडीशी केशर असेल तर आवर्जून टाका. केशर नसेल थोडी हळद टाकली चालेल आणि तो उरलेला तिलक असेल ना देवांना लावल्यानंतर जो तिलक उरलेला असेल तो थोडा थोडा तुम्ही सर्वांनी घरातल्यांनी जरूर लावा. मुलाबाळांना लावा. मुलांचं आयुष्य एका रात्री सोन्यासारखे आयुष्य घडणार आहे. मुलांना प्रत्येक कामात यश मिळायला लागेल. उद्या गुरुपुष्यामृत योगावर विष्णू सहस्त्र नामावली किमान 1 वेळा सकाळी किंवा संध्याकाळी जरूर पठण करा किंवा तुम्ही ऐकली तरीही चालेल. या दिवशी थोडं का होईना दान धर्म अवश्य करा. एखाद्या गोरगरिबाला पाणी दान करा. अन्नदान तर सर्वात श्रेष्ठ दान. अन्नदान करा. कपडे लत्ते दान करता येईल. कुणाला शिक्षणाला दान करता आलं तुम्हाला तर आवर्जून दान करा. गुरुपुष्यामृत योग आणि अधिक महिन्यातील गुरुपुष्यामृत योग आहे. जेवढं दान कराल ना त्याच्या 1000 पटीने देवता तुम्हाला मिळवून देणार आहे. आयुष्यात कधीच कसली कमी पडणार नाही. कुणासमोर झुकायची वेळ तुम्हाला येणार नाही. कितीही मोठा शत्रू असू द्या त्या शत्रूचा सुद्धा नाश होईल असा हा दिवस आहे. म्हणून जेवढं दान धर्म करता येईल ना तेवढं आनंदाने करा. देवांचं नामस्मरण करा आणि दान खऱ्या मनाने दान केलेलं कधीच खाली जाणार नाही. 7 जन्म तुम्हाला अगदी भरभरून फळ मिळणार आहे. लेकरा बाळांना या जगात कधीच कसली कमी पडणार नाही. पैसा असो, आरोग्य असो,
कसलीच कमी पडणार नाही. प्रत्येक कामात त्यांना यश मिळायला लागेल. म्हणून या दिवशी 10-20 रुपयाचं किंवा तुम्हाला जास्त परवडेल तेवढं दान या दिवशी जरूर करा. किंवा अधिक महिन्यामध्ये ब्राह्मणाला दान देत असाल तर या गुरुपुष्यामृत योगावर एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही ब्राह्मणाला दान देऊ शकता. किंवा तुमच्या घराजवळ कोणी भटजी राहत असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही या दिवशी दान देऊ शकता. गरीब व्यक्ती नाहीच भेटला तर मग ब्राह्मणाला सुद्धा या दिवशी दान देऊ शकता. बघा, 1000 जन्मांचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. या गुरुपुष्यामृत योगावर घरात, देवघरात आपल्या श्रीयंत्र असेल महिलांनो, कुलदेवीचा टाक असेल, माता लक्ष्मीची मूर्ती, कुंकुमार्चन जरूर करा. सकाळी करा, संध्याकाळी करा, पण देवी आईला कुंकुमार्चन जरूर करा. ओम कुलदेवताय नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. मोगऱ्याची फुलं असेल, लाल गुलाब असेल किंवा लाल रंगाची देवी आईला जरूर अर्पण करा. एखादी वेणी अर्पण करू शकता. मुख्य दरवाजावर एक स्वस्तिक काढायचं आहे. महिलांनो, आंघोळीनंतर हा उपाय करा. किंवा माझ्या दादांनी जरी मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, थोडी हळद ओली करायची आहे, त्यात थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि थोडीशी केशर असेल तर टाका, नाही तर चंदन आणि हळद ओलं करून घ्यायचं आहे आणि मुख्य दरवाजावर एक स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक काढल्याने तुमच्या घरात इतके सुंदर अनुभव येतील की तुमच्या घरात कायम सकारात्मकता येईल, पवित्रता येईल आणि तुम्हाला दैवी अनुभव येतील. तुमच्या घरातली नकारात्मकता कायमची नष्ट होईल. कुणा शत्रूची नजरबाधा झालेली असेल तर ती तिथंच नष्ट होईल. असा हा सुंदर उपाय आहे. म्हणून मुख्य दरवाजावर थोडी केशर, हळद आणि चंदन एकत्र करा आणि असं छान असं स्वस्तिक आवर्जून काढा. तुमचं देवघर असेल तिथं एक स्वस्तिक काढू शकता. तुमची तिजोरी असेल तिथं काढू शकता. मुलांचं जिथं अभ्यास करतात तिथं काढू शकता एक स्वस्तिक. तुमचं किचन ओटा तिथं सुद्धा एक स्वस्तिक अशा पद्धतीने काढू शकता. तुम्हाला जिथं काढायचं तिथं काढा, पण तुम्ही मुख्य दरवाजावर या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे. गुरुपुष्यामृत योगावर गाईला नैवेद्य ताजी चपाती, तूप, गूळ लावा आणि स्वतःच्या हाताने जरूर गाईला खाऊ घालायचं आहे. ताजीच चपाती घ्यायची आहे. पुरणपोळी असेल तर आवर्जून पुरणपोळी तूप लावून घ्या आणि गाईला पुरणाचा नैवेद्य या दिवशी द्या. नाही जमलं, ताजी चपाती जरी घेतलं त्याला गाईचं तूप लावा, थोडासा गुळाचा खडा ठेवा आणि स्वतःच्या हाताने गाईला, गोमातेला सकाळी गाय मिळो, संध्याकाळी पण आवर्जून गाईला आवर्जून नैवेद्य खाऊ घालायचा आहे. या दिवशी सर्वांनी देवांच्या दर्शनाला जरूर मंदिरात जा. घरात सुद्धा सेवा करतो आपण, पण मंदिरातून दर्शन घेऊन जर आलात ना तुम्ही या दिवशी घरात, तर घरात इतकी सकारात्मकता येईल तुमच्या आणि लक्ष्मी स्थिर होईल तुमच्या घरात. म्हणून स्वामींचं मंदिर असेल, स्वामींचं दर्शन घ्या. लक्ष्मीनारायणांचं मंदिर असेल तिथं जाऊन दर्शन घ्या. आपल्या बाप्पाचं मंदिर असेल तिथं जाऊन जरी दर्शन घेतलं तरीही चालेल. मंदिरातून घरी येताना आपल्याच घरी यायचं आहे. कधी पण देव दर्शन करून ते पाय आपल्याच घरात आणायचे आहे, मगच त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून गुरुपुष्यामृत योगावर आपल्या देवांची सेवा आवर्जून करा. गुरुपुष्यामृत योगावर जेवढी तुळशीची पानं आणता येईल ना, बाहेरून घरातली तुळस तोडू नका. आदल्याच दिवशी तोडलेली असेल तर चालेल, पण गुरुपुष्यामृत योगावर आपल्या अंगणातली, दारातली, खिडकीतली तुळस तोडू नका. तुम्ही फुलवाल्या दादांकडून तुळशीची पानं आणा आणि देवांना, बाळकृष्णांना जेवढी तुळस अर्पण कराल ना या दिवशी तरी चालेल. छान अशी तुळशीचा अभिषेक करा. देवघरात एक तुपाचा दिवा लावा, तेलाचा पण लावा. तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 लवंगा आणि 1 कापराची वडी टाकायची आहे. या दिवशी तुळशीजवळ सुद्धा एक तुपाचा दिवा लावा. मुख्य दाराशी सुद्धा दोन्ही वेळेला महिलांनो तेलाचे लावा, तुपाचे लावा, पण दिवे जरूर लावा. बघा, घर अंगण इतकं छान वाटलं पाहिजे की लक्ष्मी माता धावत आली पाहिजे आणि आपलं घर अंगण, आपला उंबरठा सोडून कधीच गेली नाही पाहिजे. असा हा सुवर्ण दिवस आहे. जेवढी सेवा कराल ना सोन्यासारखं फळ मिळणार आहे तुम्हाला. तुमची ही सेवा कधीच खाली जाणार नाही. या दिवशी देवांना, स्वामींना केळी अर्पण जरूर करा, पिवळी मिठाई अर्पण करा. जेवढा पिवळ्या रंगाचं तुम्हाला दान धर्म करता येईल, नैवेद्य दाखवता येईल ना, आवर्जून करा.
गुरु पुष्यामृत योगावर काही नाही जमलं ना, फक्त या एका झाडाला नक्की हात लावून या, नक्की स्पर्श करून या. अगदी मुलांना सुद्धा बरोबर घेऊन जा आणि घराजवळ तुमच्या जे उंबराचं औदुंबराचं झाड असेल ना, आपल्या गुरु माऊलींचं नाव घ्यायचं आहे, स्मरण करा, मंत्र जपा, श्री स्वामी समर्थ, आणि अगदी दोन्ही हातांनी आपण उंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. तुम्हाला काही इच्छा असतील, मनात समस्या असतील तर स्पर्श करताना तुम्ही बोलू शकता किंवा नुसता मंत्र जपला आणि स्पर्श केला तरीही चालेल. उंबराच्या झाडाला हात लावून तुमच्या घरीच यायचं आहे, कुठं दुसरीकडे जाऊ नका. उंबराच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावता आला, महिलांनो दादांनो आवर्जून लावा. एखादा गुळाचा खडा बरोबर घेऊन जा. थोडं पाणी अर्पण करता आलं, दूध आणि पाणी, तर तेही अर्पण करा. आता लांब आहे झाड, मग फक्त स्पर्श केला चालेल, पण घराजवळ जर उंबराचं झाड असेल तर आवर्जून दूध पाणी अर्पण करा. एक तुपाचा दिवा, गाईचं तूप घ्या, मातीची पंती जरी घेतली, फुलवात ठेवा आणि उंबराच्या झाडाशी श्री स्वामी समर्थ मंत्र जपा, गुरु माऊलींचा मंत्र जपा आणि एक दिवा जरूर लावून द्या. एक गुळाचा खडा तिथं ठेवायचा आहे. जसा जसा किडे मुंगळे तिथले गुळाचा खडा खातील ना, क्षणात तुमचं दुःख, दारिद्र्य, अडीअडचणी, चिंता, काही विघ्न संकट असेल नष्ट होईल आणि भरभरून गुरु माऊलींची कृपा होईल. ज्या व्यक्तीवर गुरु माऊलींची कृपा या जगात तरी त्या व्यक्तीला कशालाच कमी पडत नाही. कायम गुरु माऊली आपली पाठीशी उभी राहते. म्हणून उंबराची ही सेवा आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर उंबराचं एखादं फळ मिळालं तर तिथंच तुम्ही खाऊन घेतलं चालेल.